नमस्कार. MSCB 1251 मधील जवळजवळ 60,000 पेन्शनर्स आणि मेंबर्स. पेन्शनर्स बहुतेक 36,000 आहेत आणि उर्वरित मेंबर्स आहेत, म्हणजे सध्या एक्झिस्टिंगमध्ये आहेत. म्हणजे थोडक्यात सध्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन प्रपोजल आणि 1914 नंतर सेवानिवृत्त झालेल्यांचे हायर पेन्शनचे प्रपोजल रिजेक्ट केलेले आहेत. अर्थात यामध्ये रिजेक्ट करण्याचं काही कारण नव्हतं आणि त्या सर्वच केसेस जवळपास मंजूर करायला पाहिजे होत्या. अर्थात यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि त्यामुळे आपण असं ठरवलं होतं की यामध्ये न्यायालयात दाद मागता येईल का. मी अभ्यास केल्याप्रमाणे न्यायालयात दाद मागता येईल. त्यासाठी अभ्यास करून रीट याचिका दाखल करण्याचं ठरवलं आणि अमरावती येथील राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95चे महाराष्ट्र सचिव श्री अशोक टेंबरे यांना पिटिशनर करून, कारण त्यांची स्वतःची केस हायर पेन्शन प्रपोजलमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि त्यामुळे आपण रीट पिटिशन फाईल करण्याचं ठरवलं आणि तशी अमरावतीच्या सभेत मंजुरी घेतली. आपण फॉर्मॅट पाठवला की ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी कारणमीमांसा विचारावी आणि EFIGMSमध्ये ग्रीव्हन्स रेज करावा. ज्यांनी EFIGMSमध्ये ग्रीव्हन्स रेज केला त्यांना जे उत्तर मिळालं आहे त्यामध्ये MSCB CPF ट्रस्ट यांनी रूल 10.1 यामध्ये अमेंडमेंट केली नाही आणि त्यामुळे संपूर्ण पेन्शनर्स आणि कर्मचारी हे इलिजिबल होणार नाहीत आणि म्हणून ऑनलाईन स्टेटसमध्ये फायनल स्टेटस बघितल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रिजेक्टेड बाय कमिशनर असं दिसते आहे आणि ही संख्या जवळपास 60,000ची आहे. मी CPF ट्रस्टचा अभ्यास केल्यानंतर, रूल्सचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी मला एक क्लाज आढळला आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की जर CPF ट्रस्ट रूल्स हे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन ॲक्ट 1952 आणि EPS 95
च्या सुसंगत नसेल तर ट्रस्ट रूलपेक्षा जो कायदा आहे त्याला जास्त महत्त्व असेल. आपल्या सर्व्हिस रेग्युलेशन 8मध्ये सुद्धा असंच लिहिलेलं आहे. आणि 18मध्ये SR 18मध्ये CPF हे कंपल्सरी आहे. आणि महाराष्ट्र CPF कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन 1961 प्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना त्यामध्ये जे काही नमूद केले आहे त्याचा स्वीकार करावा लागेल असे त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे EPFOला MSCB ट्रस्टला किंवा एक्झम्प्टेड ट्रस्टला आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि जवळपास त्यांच्या 29 ते 30 अटी आहेत त्याचं पालन करावे लागते. आणि त्यामुळे त्यांनी जर या संदर्भात आदेश दिले असते की तुम्हाला CPF ट्रस्ट रूलमध्ये अशा प्रकारच्या सुधारणा कराव्या लागतील तर MSCB CPF ट्रस्टमध्ये सुधारणा करता आली असती. परंतु दुरान्वयेसुद्धा सध्याच्या एक्झिस्टिंग CPF ट्रस्टमध्ये कोणत्याही प्रकारे बदल करण्याची गरज नाही. कारण सर्वोच्च न्यायालय या संबंधात स्पष्ट आहे. आणि त्यांनी असे स्पष्ट केले आहे की प्रॉव्हिडंट फंडमधला अमाऊंट तुम्हाला पेन्शन फंडामध्ये डायव्हर्ट करता येईल. आणि त्यामुळे या डायव्हर्शनसाठी ट्रस्ट रूलमध्ये बदल करण्याची काहीही आवश्यकता नाही. त्यानंतर CPF ट्रस्टने लेटर क्रमांक 40, 41, त्याच्यानंतर 2 क्रमांकाचं लेटर आणि D-122 काहीतरी याचे 4 पत्र EPFOला पाठवले. आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे कॉग्निझन्स घेतला नाही, जे आवश्यक आहे. कारण ते आपल्याकडनं 0.18% इन्स्पेक्शन फी घेतात आहेत. तर असे अनेक मुद्दे आहेत. आणि त्यानुसार मला 8-10 दिवस ती पिटिशन लिहायला लागली. जवळपास 28 पेजेसची पिटिशन झाली. त्याच्यानंतर सिनॉप्सिस लिहावं लागलं. त्यानंतर एनेक्झर जमा करावे लागली. ते जवळपास जमा झालेले आहेत. आणि आता फक्त जे मोठं काम राहिलेलं आहे ते म्हणजे जे काही मेल्स आलेले आहेत किंवा पोस्टल स्वरूपात रिजेक्शनची माहिती दिली आहे त्याचं संकलन करणे आणि त्याची लिस्ट बनवणे. अर्थात 2 तारखेपर्यंत हे सर्व होण्याची शक्यता आहे. आणि 2 तारखेपर्यंत हे सर्व झालं तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपण नागपूरला रिट पिटिशन फाईल करू. आणि रिट पिटिशन फाईल केल्यानंतर स्टॅम्प नंबर मिळतो सुरुवातीला.
तो स्टॅम्प नंबर मिळाला की मग आपण कुठल्या दिवशी हिअरिंग करायचं आहे त्याचं सर्क्युलेशन घेऊ आणि जवळपास मार्च 15पर्यंत आपल्याला स्टे मिळणार आहे की नाही हे समजेल. अर्थात आपला संपूर्ण प्रयत्न राहील, आपला अभ्यास राहील आणि त्या अनुषंगाने रिजेक्शन जे आहे हे रिजेक्शन क्वाश आणि सेट असाईड करायला पाहिजे अशी आपली कोर्टाला प्रार्थना राहील आणि रिजेक्शन विड्रॉ करून ते रिस्टोर करून त्यांना एप्रुव्हल देऊन डिमांड नोट्स दिली पाहिजे अशा प्रकारे आपली त्या ठिकाणी प्रार्थना आहे. अर्थात ही संपूर्ण लिखित स्वरूपात आहे. आपण आर्ग्युमेंटला कुठे मागे पुढे पाहणार नाही, आपला प्रयत्न राहील. शेवटी प्रयत्नाला यश देणं न देणं हे ईश्वरावर अवलंबून आहे आणि त्यावेळेला आर्ग्युमेंटच्या वेळेला जी सिच्युएशन समोर असेल त्यावर बरंच काही अवलंबून राहील. आणि म्हणून आपण यांच्या RPO कमिशनरच्या ज्युडिशमध्ये जेवढे काही रिटायर्ड एम्प्लॉईज असतील त्या सर्वांना रिलीफ मिळायला पाहिजे असंही आपण रिट पिटिशनमध्ये म्हटलेलं आहे. परंतु शेवटी काय ऑथेंटिसिटी कशावर डिपेंड राहील की यांचे रिजेक्ट झाले, ज्यांनी स्टेटस चेक केला आणि RPO कमिशनरला लिहिलं की माझं स्टेटस रिजेक्शन आहे आणि त्याचं कारण मला कळलं नाही, तर ही ऑथेंटिसिटी आपल्याकडे आपण लिस्टच्या स्वरूपात ठेवणार आहोत आणि ती कोर्टाला सांगणार आहोत की या लोकांचे एवढे रिजेक्शन झालेले आहेत, हे प्रूफ आहेत. अर्थात महाराष्ट्रात सर्वांचेच एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटचे रिजेक्शन झालेले आहेत आणि आपण हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 998 एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आहे, त्यांची हीच परिस्थिती असेल. परंतु हे सर्व पहिल्याच हिअरिंगमध्ये आपल्याला संपूर्ण काही मिळेल असं नाही. आपला प्रयत्न असा राहील की जे काही रिजेक्शन झालेले आहेत त्याच्यावरती स्टे द्यावा आणि ते क्वाश करावेत. क्वाश तर नंतर होईल, पण त्याला इंटरिम स्टे द्यावा आणि जे काही प्रपोजल पेंडिंग आहेत आणि जे रिजेक्शन होतील असं अभिप्रेत आहे त्यांना थांबवावं अशा प्रकारची आपण प्रेयर त्या ठिकाणी केलेली आहे. अर्थात ती आपल्यापर्यंत सर्क्युलेट करायची की नाही, आपण काय प्रेयर मागितली आहे ते अजून ठरवलं नाही. ते ठरवल्यानंतर या सर्व बाबी होतील. तर अशा प्रकारची परिस्थिती आहे. आता महाराष्ट्रात अनेक संघटना आहेत, पण ज्यांचे रिप्रेझेंटेशन या ठिकाणी आले त्यांचे नाव अंतर्भूत आपल्याला करता येईल. परंतु ज्यांचे आलेच नाव नाही आणि ते दुसऱ्या डिपार्टमेंटचे आहेत तर आणि एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटचे आहेत तर त्यांचा सध्या आपल्याला विचार करता येणार नाही. शेवटी काय की कोण कॉशस आहे. मग असं एक उदाहरण आलं की ST डिपार्टमेंटला काय ST डिपार्टमेंटचं एकही आपल्याकडे लिखित स्वरूपात त्यांचे रिजेक्शन झाले असं नाही आहे, नाहीतर आपण त्यांचं नाव त्या ठिकाणी अंतर्भूत केलं असतं. आता वीरेंद्र सिंग राजावत असं म्हणाले की बाकीच्या राज्यात हे करता येईल का, कारण बाकीच्या राज्याचं ज्युरिडिक्शन आहे, भौगोलिक क्षेत्र हे ठरलेलं आहे आणि त्यामुळे बाकीच्या राज्यामध्ये हायकोर्ट असताना नागपूरचं हायकोर्ट त्यांच्या बाबतीत कसा निर्णय घेऊ शकेल हा प्रश्न आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी या ठिकाणी पाऊल उचललेलं आहे किंवा लिडिंग पार्ट घेतलेला आहे त्या लोकांनी ह्याकडे बघायचं आहे. आपल्याकडे संपूर्ण मटेरियल रिट पिटिशन तयार आहे.
सिनॉप्सिस तयार आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये थोडाफार त्यांच्या परिसरांचा बदल करून एखादा त्या परिसरामध्ये वकील करून त्या ठिकाणी त्या लोकांना जाता येईल. आता आपण उदाहरण घेतलं तर केरला हायकोर्टाचं. आज केरला हायकोर्टातला जेव्हा 23/3/17च्या सर्क्युलरनंतर म्हणजे RC गुप्ताच्या जजमेंटनंतर जेव्हा 19/14च्या अगोदरच्या लोकांना हायर पेन्शन मिळाली केरळामध्ये आणि नंतर 4/11/22च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर त्या ठिकाणी 19/14च्या अगोदरच्या लोकांना हायर पेन्शन देऊ नये अशा प्रकारे निर्णय असल्यामुळे त्यांचे जे हायर पेन्शनचे जे काय म्हणतात त्याला हायर पेन्शन त्यांना जी मिळत होती ती त्यांनी कमी करण्याचा एक नोटीस दिली आणि ताबडतोब त्या केरला हायकोर्टाच्या ज्युडिशियलमधील लोकांनी त्याचा विरोध केला, कोर्टात गेले आणि अंतरिम रिलीफ तात्पुरता स्टे त्या ठिकाणी मिळवला. तर अशा प्रकारे कसं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांना कोर्टामध्ये जायचं आहे त्यांनी तो निर्णय घ्यावायचा आहे. आता राष्ट्रीय संघर्ष समिती जी आहे ती काय करणार आहे हे त्यांच्यावर डिपेंड आहे. कारण शेवटी कसं आहे की हे जे लीगल गोष्टी आहेत ह्या लीगल गोष्टी ह्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या हायकोर्टासमोर अवलंबून आहेत आणि म्हणून त्याचा विचार करावा. नागपूर हायकोर्टामध्ये जात असताना आपण राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बॅनरवर जात आहोत कारण राष्ट्रीय संघर्ष समिती ही दिल्लीपर्यंत या संपूर्ण गोष्टी नेऊ शकते आणि करस्पॉन्डन्स त्याप्रमाणे केलेलं आहे. या संबंधात करस्पॉन्डन्स आपल्या RPF कमिशनरसोबतसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून आपण राष्ट्रीय संघर्ष समितीवर जाण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगाने महाराष्ट्र सचिव अमरावतीला आहेत आणि म्हणून मी या 8-10 दिवसामध्ये कंटिन्युअस माझा रीट पिटिशनवरच लिखाण चालू होतं. कारण कसं की आपण जे लिहितो ते आपल्याला लक्षात असतं, अभ्यास करून त्या सर्व गोष्टी लिहाव्या लागतात आणि त्याच्यामुळे थोडा उशीर झाला. पण या मार्च महिन्यामध्ये म्हणजे 15 मार्चपर्यंत आपण केस फाईल करून त्या ठिकाणी पहिली हिअरिंग करण्याचा प्रयत्न करूया आणि स्टे मिळवायचासुद्धा प्रयत्न करूया. अर्थात त्यावेळेला काय सर्कमस्टन्सेस असतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. तेव्हा या 2-4 दिवसामध्ये संपूर्ण लिस्ट कन्सोलिडेट करून एकत्रित करून ते काम संपलं की आपली रीट पिटिशन त्या ठिकाणी फाईल होईल. कारण बाकीचं संपूर्णच जवळपास झालेलं आहे. फक्त डॉक्युमेंट्स जे काय ॲनेक्झर आपण टाकणार आहेत त्याचे डॉक्युमेंट्स जमवणे आणि जमवल्यानंतर त्याचं एकत्रीकरण करणे आणि जी काही लिस्ट आहे त्याचं एकत्रीकरण करणे. कारण आपण जी लिस्ट मागवली आहे म्हणजे त्याच्यामध्ये जो फॉर्मॅट होता तो फॉर्मॅट ज्यांनी तिथे दिलेला आहे RPF कमिशनरला मेलच्या द्वारे आणि कारण मीमांसा विचारली आहे. तर मी असा विचार केला की तो संपूर्ण गठ्ठा जर आपण पाहिला तर तो खूप मोठा गठ्ठा होईल आणि म्हणून आपण त्याला कन्सिडर करून त्यांचे नावं आणि मेंबर ID ह्या 2 गोष्टी त्या ठिकाणी नमूद कराव्यात. म्हणजे काय होईल की हे या कोर्टाला आपल्याला निदर्शनास आणता येईल की हे लोक आहेत ज्यांचे रिजेक्शन झालेले आहेत, ज्यांनी ऑनलाईन स्टॅटस बघितलेला आहे. तेव्हा बघूया
आपल्या प्रयत्नाला यश मिळते की नाही ते ईश्वरालाच माहीत, आणि ईश्वर या ठिकाणी आपल्याला मदत करेल अशी आशा बाळगूया. आणि या ठिकाणी हे माझं जे विधान आहे या संदर्भात ते मी संपवतो. आज मुद्दा म्हणूनच याच्यावर बोलायचं ठरवलं, कारण बरेच दिवस झाले की काय करायचं, बोलायचं की नाही बोलायचं, हा जरा प्रश्न होता. आणि लोकांनाही असं वाटेल की हे काय करतायत, आणि त्याच्यामुळे मग आज मला बोलावं लागलं. आणि ज्यांनी या ठिकाणी लिस्ट दिली आहे त्यांची लिस्ट एकत्रित करून आपण 2 तारखेच्या नंतर, म्हणजे 2 तारखेला अमरावतीला दुपारी 3 वाजता मिटिंग आहे, म्हणजे मंथली मिटिंग असते सेवानिवृत्तांची. त्या मिटिंगमध्ये आपण हा प्रश्न घेणार आहे. आपण जे कार्यरत कर्मचारी आहेत, ज्यांचे हायर पेन्शनचे प्रपोजल नाकारले गेलेले आहेत, तर त्यांच्या बाबतीत त्यांची जर लिस्ट आपल्याकडे आली तर त्यांचे नावसुद्धा अंतर्भूत करता येईल. कारण तीसुद्धा जवळपास 25-30 हजाराच्या जवळपास ती संख्या आहे. आणि त्यासाठी अर्थात ते एक्झिस्टिंग एम्प्लॉईजचे जे युनियन्स आहेत ते प्रयत्न करतीलच, परंतु आपल्याकडे जर लिस्ट आलीत, कारण आपण असं म्हटलं आहे की MHCB 1251 मध्ये जेवढ्या लोकांचे रिजेक्ट केलेले आहेत, RPF कमिशनर, बांद्रा, पवई, नरिमन पॉईंट आणि दादर, या सर्व लोकांना आपण पार्टी बनवलेलं आहे. आणि त्यांनी जे काही रिजेक्ट केले आहे ते रिस्टोर करावेत अशी आपण प्रार्थना केलेली आहे. तेव्हा बघूया या मार्च महिन्यामध्ये या संबंधात काय होते ते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.